परिवर्तनवादी चळवळीतील सर्व महापुरुषांना सर्वप्रथम क्रांतिकारक अभिवादन करतो। आजच्या या SC ST OBC मुस्लिम आरक्षण युवा महासंवाद सभेच्या निमित्तानं आपल्या फैजपूर नगरीमध्ये उपस्थित युथ आयडॉल सुजातदादा आंबेडकर या मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार शमीबाताई पाटील, युवाचे जिल्हाध्यक्ष बाळा पवार, त्या पद्धतीनं सर्व मान्यवर, जळगाव पश्चिमचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनो, कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधू भगिनींनो, मित्रांनो, 2024 ची विधानसभेची निवडणूक आता तोंडावरती येऊन ठेपली आहे। निवडणूक जाहीर झाली आहे। निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी, महायुती या देशामध्ये, या राज्यामध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्हाला वाटलं होतं की प्रस्थापित पक्ष आहे, मोठमोठाले पक्ष आहे, यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे साधन संपत्ती आहे, यांच्याकडे मीडिया आहे। या निवडणुकीला सामोरं जात असताना हे पटापट उमेदवाऱ्या जाहीर करतील आणि कामाला लावतील। पण महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा उमेदवारांची यादी जाहीर करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं आहे। यादी जाहीर करण्यामध्ये जर आम्ही पहिला असू तर आमदार निवडून आणण्यामध्ये सुद्धा पहिलं असलं पाहिजे, ही भूमिका आता इथल्या मतदारांनी घेतली पाहिजे। आम्ही उमेदवारी याद्या का जाहीर केल्या? कारण आम्हाला कोणाकडून किती पाकिटं भेटतं हे माहिती नव्हतं। मातोश्रीवर किती येतील, सिल्वर ओकवर किती येतील, बॅगा भरून येतील की बॅगा खाली करून जातील हे आमच्याकडे चालत नाही। राजगृहावरती निष्ठेला किंमत आहे आणि म्हणून आज आम्ही आमच्या याद्या जाहीर करून पहिल्या महाराष्ट्रातल्या या देशातली पहिली तृतीयपंथी उमेदवार शमीबा पाटीलच्या माध्यमातून तुमच्या मतदारांच्या कोर्टात उभी केली आहे। आणि आज दादा हिम्मत करून बोलतोय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाठीमागे युवक आघाडीच्या वतीने विचारवंतांच्या घरावरती ज्यावेळेस आम्ही हल्ले केले आणि सांगितलं की आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, आम्हाला उत्तरं पाहिजे होती की तुम्ही आरक्षण वाचवणाऱ्या काँग्रेसला मतदान द्यायला सांगितलं, पण राहुल गांधी अमेरिकेत जाऊन म्हणतात की आरक्षण मी माझी सत्ता आल्यावर संपविल, म्हणून आम्ही प्रश्न विचारले। मग त्यावेळेस अनेक विचारवंत समोर आले आणि सांगितलं की इथल्या महिलेला कसं बोललं पाहिजे हे वंचितला कळत नाही, आम्हाला ट्रोल कसं केलं पाहिजे इथल्या वंचितला कळत नाही। आणि इथला फुले शाहू आंबेडकरांचा बुरखा घातलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, तो शरद पवार गट असेल, इथला काँग्रेस असेल, इथली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, हे स्वतःला आता महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची मक्तेदारी घेणारे एक मोठे लोक समजतात। या सगळ्या राजकीय पक्षांना विचारायचं आहे, लोकशाहीचं सामाजिकरण करणं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं। लोकशाहीचं सामाजिकरण कसं होणार आहे? फक्त कारखानदाराच्या घरात तिकीट देऊन लोकशाहीचं सामाजिकरण होणार नाही आहे, फक्त एखाद्या धनदाटक्याच्या घरामध्ये तिकीट देऊन लोकशाहीचं सामाजिकरण होणार नाही आहे, एखाद्या गुंडाच्या घरामध्ये तिकीट देऊन लोकशाहीचं सामाजिकरण होणार नाही आहे। तर लोकशाहीमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये सगळ्यात खालच्या तबक्यामध्ये, अरे आजपर्यंत ज्या समुदायाला ST मधली सीट भेटत नव्हती त्याला विधान परिषदेचं तिकीट द्यायचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय। याला लोकशाहीचं सामाजिकरण म्हणतात। आणि हे लोकशाहीचं सामाजिकरण करण्याची हिम्मत, करण्याची दानत, करण्याची ऐपत फक्त या चेहऱ्यामध्ये त्याचं नाव बाळासाहेब आंबेडकर आहे। आणि मित्रांनो, आज प्रश्न विचारायची गरज आहे। आज इथं बीजेपीची यादी जाहीर झाली, या मतदारसंघामधल्या उमेदवारांचं नाव समोर आलं। महाविकास आघाडीकडून कोण राहील अजून माहिती नाही, पण आज फैजपूरच्या या भूमीतून, या क्रांतिकारी भूमीतून माझं आव्हान आहे, इथल्या शरदचंद्र पवार गटाला आव्हान आहे, ठाकरे गटाला आव्हान आहे, इथल्या काँग्रेसला आव्हान आहे, अरे तुमच्यामध्ये एका तृतीयपंथी समुदायाला उमेदवारी देणं तुमच्या हातात नव्हतं, पण ते धाडस आज बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आहे। तुम्ही जर खरंच फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार असाल तर बिनशर्त शमीबाच्या पाठीमागे उभे राहाल। ही भूमिका तुम्ही घेणार आहात का? पण हे घेणार नाहीत। दादा यांच्याशी 2 हात करून यांच्या छाताडावर पाय दावून ही जनता शमीबाला विधानसभेमध्ये पोहोचवणार आहे। फैजपूरच्या बाजारामध्ये वाजणारी विद्रोहाची टाळी आता समतेची आरोळी म्हणून विधानसभेमध्ये गाजणार आहे। ही भूमिका इथल्या फैजपूरच्या लोकांनी समजून घेतली पाहिजे। आणि म्हणून जर आम्हाला हा इतिहासाचा साक्षीदार व्हायचा असेल, हा इतिहास घडवायचा असेल, तर वामन दादा फार सुंदर म्हणतात की आम्ही कोण आहोत? आम्ही तुफानातले दिवे, वादळ वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे, तुफानातले दिवे रे आम्ही तुफानातले दिवे। हा आपल्या मधला तुफानातला दिवा आता आपल्याला जागृत करावा लागणार आहे। आणि आता मी पाठीमागे सांगितलं होतं की तुम्ही 5 वर्ष पक्षासाठी काय काम केलं। इथं सुजात दादा एकदा येऊन गेले युवा आघाडीच्या माध्यमातून मेळाव्याला पक्ष प्रवेश सोहळ्याला, पण सातत्यानं आम्ही तुमच्या संपर्कात राहू शकत नाही, आम्ही इथं पाहू शकत नाही।
म्हणजे मी असं नेहमी एक उदाहरण देतो की आपण रात्रभर दिवा जळत ठेवला आणि आपण झोपेतून उठायच्या टायमाला जर दिवा विझला तर आपण असं म्हणतो की हा दिवा रात्रभर विझला होता. तो रात्रभर जरी पेटत असेल, तो रात्रभर जरी जळत असेल, तरी आपण असं म्हणतो, उठायच्या टायमाला दिवा जर आपल्याला पेटलेला दिसला नाही तर आपण म्हणतो की हा दिवा विझलेला होता. माझी तमाम कार्यकर्त्यांना, इथल्या प्रत्येक फुले शाहू आंबेडकरवादी बहुजन कार्यकर्त्याला विनंती आहे, तुम्ही 5 वर्ष मेहनत केली आहे, 5 वर्ष संघटन बांधलंय, 5 वर्ष बाळासाहेब आंबेडकरांसोबत प्रामाणिक काम केलंय, पण निवडणुकीच्या वेळेस तुम्ही जर गप्प बसलात तर आम्हाला असं वाटेल तर तुम्ही 5 वर्ष सुद्धा काही केलं नाही. जर 5 वर्ष तुम्ही मेहनत केली असेल तर निवडणुकीच्या तोंडावर त्याच्या 100 पट मेहनत करून शमीबाला इथले आमदार बनवायचं स्वप्न तुम्ही साकार केलं पाहिजे. आणि आज करायचं काय आहे, थोडक्यात सांगतो, 5 गोष्टी करायच्या फक्त दिवसातून. इथं तमाम आज सकाळपासून रॅलीमध्ये युवक वर्ग होतात आपल्यासोबत. काय करायला पाहिजे, मी मगाशीच येताना गाडीमध्ये फेसबुक बघत होतो, त्या फेसबुक बघत असताना आम्हाला 5 गोष्टी करायच्या आहे. फैजपूर मधल्या तरुणांना विनंती करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेतल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त तुम्हाला 5 पोस्ट पक्षासाठी करायची आहे. पहिली पोस्ट जी पक्षाची नॅशनल आयडिओलॉजी आहे, ती पक्षाच्या आयडिओलॉजीच्या पेजवरती प्रबुद्ध भारत असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, बाळासाहेब आंबेडकरांचं फेसबुक हँडल असेल, तिथं पक्षाचा राष्ट्रीय अजेंडा तयार होत असतो, तिथून तो उचलायचा आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. दुसरी पोस्ट तुम्हाला करायची आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये शमीबा पाटील उमेदवार आहे. शमीबा पाटील कोण आहे, गुलाबराव पाटलासारख्या मस्तावलेल्या मंत्र्याला जमिनीवर बसवणारे आंदोलनाच्या माध्यमातून शमीबा पाटील आहे, हे लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे. तिसरी पोस्ट काय करायची आहे, फैजपूर मध्ये जे जे प्रश्न असतील, मग खेळीच्या कामगारांचा प्रश्न असेल, इथल्या युवकांचा प्रश्न असेल, तो प्रश्न काढून तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. चौथी पोस्ट काय करायची आहे, तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा येणारा अजेंडा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये काय देणार आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. दिवसाला एका कार्यकर्त्याला जर या 5 पोस्ट केल्या तर या भाडोत्री मीडियाची आपल्याला गरज लागणार नाही, हे तुम्हाला ठामपणे आपण कबूल केलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून जाता जाता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगतो, या निवडणुकीमध्ये मी कायम सांगत असतो की आमच्याकडे पैसा नसेल, आमच्याकडे मोठमोठ्या गाड्या नसतील, आमच्याकडे मोठमोठे बंगले नसतील, आमच्याकडे मीडिया विकत घ्यायला पैसे नसतील, पण हजारो वर्षाची मनस्मृती मातीत लोळवणारं आंबेडकर नाव आमच्या पाठीशी आहे. आम्ही ही लढाई लढणार आहोत आणि ही लढाई जिंकणार आहोत. आणि ही लढाई लढत असताना, ही लढाई जिंकत असताना तमाम समूहांना एकत्र करून आज बाळासाहेबांकडे आदिवासी समुदाय येतोय, म्हणतो की बाळासाहेब तुम्ही आमचं नेतृत्व करा. इथले जैन बाळासाहेबांकडे येतात की म्हणतात तुम्ही आमचं नेतृत्व करा. मुस्लिम समाज येतोय बाळासाहेबांकडे सांगतोय की तुम्ही आमचं नेतृत्व करा. हे घडतंय का? कारण या देशामधला तमाम अल्पसंख्याकांना, SC ST आणि OBCंना तारणारा एकच मसिया जर शिल्लक असेल तर तो बाळासाहेब आंबेडकर आहे. आरक्षणाच्या बाजूने लढणारा एकच नेता आहे तो बाळासाहेब आंबेडकर आहे. वर्गीकरणाला विरोध करणारा, क्रिमिलेअरला विरोध करणारा एकच नेता आहे तो बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून आज हे नेतृत्व लोक स्वीकारायला लागलेत आणि या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहत असताना फैजपूर मधून बाळासाहेब आंबेडकरांचे हात जर बळकट करायचे असतील तर बाळासाहेबांचा फक्त स्टेटसला फोटो लावून होणार नाही, फेसबुकला पोस्ट टाकून होणार नाही, तर बाळासाहेबांसाठी, आंबेडकरांसाठी एक एक मत देण्याचं आणि एक एक मत गोळा करण्याचं काम तमाम कार्यकर्ते करतील अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी. धन्यवाद.